कापसापेक्षाही मौसूल जिभेवरती ठेवताच विरघळणारा, सकाळच्या घाई गडबडीमध्ये नाश्त्यासाठी अगदी 10 मिनिटात पटकन बनवता येईल असा नाश्ता सेंटरसारखाच मऊ लुसलुशीत उपमा आज आपण बनवणार आहोत. रेसिपी तुमच्याबरोबर नेहमीप्रमाणेच भरपूर टिप्ससहित शेअर केलेली आहे. त्यासाठी ही रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. नमस्कार, मी संध्याच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. सर्वात प्रथम मऊ लुसलुशीत उपमा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतला आहे. हा रवा मी चाळून घेतलेला आहे. याचे वजनी प्रमाण म्हणाल तर 100 ग्रॅम इतके आहे. उपमा बनवण्यासाठी इथे मी जाड रवा घेतला आहे. जाड रव्यामुळे उपमा जो आहे ना तो एकदम मोकळा लुसलुशीत बनतो. अजिबात चिकट बनला जात नाही. महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी. उपमा बनवताना नेहमी जाड रव्याचाच वापर करावा. सर्वात प्रथम आता हा रवा जो आहे ना तो छान असा भाजून घेऊयात. त्यासाठी इथे मी गॅस चालू करून कढई गरम करण्यास ठेवली होती. कढई गरम झाली आहे. यामध्ये ॲड केले आहे 2 छोटी पळी तेल. तेल गरम झाले आहे. यामध्ये ॲड करत आहे घेतलेला सर्व रवा. इथे तुम्ही तेलाऐवजी तुमच्या आवडीनुसार साजूक तुपाचाही वापर करू शकता उपमा बनवण्यासाठी. रवा तेलामध्ये ॲड केल्यानंतर आता हा रवा गॅसच्या मीडियम फ्लेमवरती छान असा खरपूस लालसर रंग येईपर्यंत भाजून घेत आहे. गॅसच्या मीडियम फ्लेमवरती रवा भाजल्यामुळे तो एकसारखा छान असा भाजला जातो. गॅसच्या फुल फ्लेमवरती जर रवा भाजला तर तो पटकन असा भाजतो, परंतु आतमधून तसाच कच्चट राहतो. रवा जर व्यवस्थित असा भाजला गेला नाही तर उपमा जो आहे ना तो खाताना छान असा लागला जात नाही. तसेच उपमा चिकट होतो. महत्त्वाची टिप आहे, लक्षात ठेवावी. तर इथे पाहू शकता अगदी 2 मिनिटांमध्ये छान असा आपला रवा जो आहे ना तो खरपूस लालसर रंगावरती भाजला गेला आहे. भाजलेला सर्व रवा जो आहे ना तो आता इथे मी बाजूला एका भांड्यामध्ये काढून घेत आहे. रवा इथे मी काढून घेतला आहे भाजलेला सर्व. आता त्याच कढईमध्ये उपम्याच्या फोडणीची तयारी करून घेऊयात. त्यासाठी इथे मी कढईमध्ये ॲड केले आहे 2 छोटी पळी तेल. तेल गरम झाले आहे. यामध्ये आता ॲड करत आहे आवडीनुसार शेंगदाणे. तर इथे मी हे शेंगदाणे छान असे खरपूस लालसर रंग येईपर्यंत कडक असे तळून घेणार आहे. अशा प्रकारे सुरुवातीला शेंगदाणे तळून घेतल्यामुळे ते छान असे कडक तळले जातात. फोडणीमध्ये ते मऊसूत असे तळले जातात. तळलेले सर्व शेंगदाणे जे आहे ना ते आता इथे मी भाजून घेतलेल्या रव्यावरती काढून घेतले आहे व उरलेल्या त्याच तेलामध्ये ॲड करत आहे एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा. कांदा तेलामध्ये ॲड केल्यानंतर आता हा कांदा छान असा लालसर रंग येईपर्यंत इथे मी भाजून घेणार आहे, म्हणजेच या तेलामध्ये तळून घेणार आहे. तर सुरुवातीला आपण फोडणीमध्ये जिरे, मोहरी व कढीपत्ता ॲड करतो, परंतु हे तेल जे आहे शेंगदाणे तळून घेतल्यामुळे जास्त प्रमाणात गरम आहे. तर यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता जर ॲड केले तर ते करपले जातील. यासाठी इथे मी सुरुवातीला कांदा तळून घेतला आहे. कांदा तळून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे, तसेच 10 ते 12 कढीपत्त्याची पाने. अशा प्रकारे कांदा छान असा भाजून घेतल्यानंतर यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता ॲड केल्यामुळे हे साहित्य जे आहे ना ते करपले जात नाही. तर आता जिरे, मोहरी व कढीपत्ता कांद्याबरोबर छान असे इथे मी तळून घेत आहे. जिरे, मोहरी, कढीपत्ता छान असे तळले गेले आहेत. आता यामध्ये ॲड केले आहे 4 ते 5 बारीक कट केलेल्या हिरव्या मिरच्या, तसेच एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो. इथे जर तुम्हाला टोमॅटो आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरीही चालेल, परंतु उपम्यामध्ये टोमॅटो जो आहे ना तो खाताना खूप छान असा लागतो. तसेच उपम्याचे जे कलर कॉम्बिनेशन आहे ते दिसायला खूप छान असे तयार होते टोमॅटो ॲड केल्यामुळे. ॲड केलेला टोमॅटो व मिरची इथे मी या कांद्याबरोबर छान असे तळून घेत आहे. तर इथे पाहू शकता ॲड केलेला टोमॅटो अगदी छान असा मऊसूत होईपर्यंत तळला गेला आहे. आता यामध्ये ॲड केली आहे अर्धा चमचा हळद, तसेच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर. ॲड केलेली हळद व कोथिंबीर इथे या फोडणीमध्ये व्यवस्थित अशी मी मिक्स करून घेत आहे. तर गॅसची फ्लेम जी आहे ना ती ही फोडणी परतत असताना इथे मी मीडियम ठेवलेली आहे. हळद व कोथिंबीर छान अशी परतली गेली आहे. आता यामध्ये ॲड करत आहे भाजून घेतलेला रवा, तसेच तळलेले शेंगदाणे. रवा व शेंगदाणे ॲड केल्यानंतर आता या फोडणीमध्ये हा रवा व्यवस्थित असा एकजीव होईपर्यंत इथे मी छान असा परतवून घेत आहे.
सर्व फोडणी जी आहे ना ती रव्यामध्ये व्यवस्थित अशी इथे मिक्स करून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स, आज आपण अगदी 10 मिनिटांमध्ये पटकन बनवता येईल असा उपमा बनवणार आहोत। तर रेसिपी शेवटपर्यंत जरूर पहा व रेसिपी आवडल्यास कमेंट करून मला जरूर कळवा। रवा व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड केली आहे 1 चमचा साखर। अशा प्रकारे फोडणीमध्ये साखर ॲड केल्यामुळे ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे ना त्या लोकांना पित्ताचा त्रास होत नाही। महत्त्वाची टीप आहे, लक्षात ठेवावी। ॲड केलेली साखर आता या फोडणीमध्ये म्हणजेच या रव्यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेत आहे। साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये ॲड करत आहे पाणी। तर इथे मी पाणी जे आहे ना ते गरम करून घेतलेले आहे। तर इथे मी 1 वाटी रव्यासाठी एकूण 4 वाट्या पाणी ॲड केले आहे, कारण रवा जो आहे ना तो आपण इथे जाड वापरला आहे। जाड रवा घेतल्यामुळे याला पाणीही जास्त असे वापरायचे। पाणी जास्त वापरल्यामुळे रवा जो आहे ना तो छान असा फुलला जातो व यामुळे आपला उपमा एकदम मऊ, मोकळा व लुसलुशीत अगदी जिभेवरती ठेवताच विरघळेल असा तयार होतो। पाणी ॲड केल्यानंतर यामध्ये ॲड केले आहे चवीनुसार मीठ। ॲड केलेले मीठ आता इथे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊन या उपम्याला आता मी एक उकळी काढून घेणार आहे। गॅसची फ्लेम जी आहे ना ते आता इथे मी फुल ठेवली आहे। तर इथे पाहू शकता उपम्याला छान अशी उकळी आली आहे। तर आता यावरती एक मी ताट झाकण ठेवून दिले आहे। तर हा उपमा जो आहे ना तो आता इथे मी गॅसच्या फुल फ्लेमवरती 2 मिनिटे छान असा पाणी आटेपर्यंत शिजवून घेतला आहे। पाहू शकता सर्व पाणी जे आहे ना या उपम्यामधील आटले गेले आहे। रवाही आपला छान असा फुलला गेला आहे। तर आता इथे हा उपमा जो आहे ना तो व्यवस्थित असा मिक्स करून घेत आहे। तर पाहू शकता मस्त असा उपमा जो आहे ना तो आपला छान असा तयार झालेला आहे। यामध्ये आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, टोमॅटो वापरल्यामुळे याचे कलर कॉम्बिनेशन दिसायला खूप छान असे दिसत आहे। व्यवस्थित असा उपमा मिक्स करून घेतल्यानंतर आणखीन 1 मिनिट छान असा हा उपमा जो आहे ना तो गॅसच्या फुल फ्लेमवरतीच मी एकसारखा असा परतवून घेतला आहे। अशा प्रकारे उपमा परतवून घेतल्यामुळे हा एकदम मोकळा मऊ बनतो। व्यवस्थित असा हा उपमा मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये शेवटी ॲड केली आहे इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर। अशा प्रकारे वरून कोथिंबीर ॲड केल्यामुळे उपमा जो आहे ना तो दिसायला खूप छान असा दिसतो, तसेच खाण्यासाठीही खूप चवदार तयार होतो। ॲड केलेली कोथिंबीर आता इथे मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे। तर पाहू शकता मस्त असा आपला नाश्ता सेंटरसारखा जिभेवरती ठेवताच विरघळणारा मऊ लुसलुशीत उपमा खाण्यासाठी तयार झाला आहे। गॅसची फ्लेम जी आहे ना ते इथे मी आता बंद केली आहे। तर आता हा उपमा खाण्यासाठी सर्व करून घेऊयात। इथे अशा प्रकारे उपमा मी खाण्यासाठी सर्व केला आहे। यावरती सजावटीसाठी मी किसलेला ओला नारळ वापरला आहे। तुम्ही इथे पिवळी शेव किंवा डाळिंबाचे दाणेही वापरू शकता। तर अशा प्रकारे मस्त असा आपला नाश्ता सेंटरसारखाच मऊ लुसलुशीत जिभेवरती ठेवताच विरघळणारा उपमा खाण्यासाठी तयार झाला आहे। पाहू शकता याचे कलर कॉम्बिनेशन किती छान असे दिसत आहे। तसेच हा उपमा खाण्यासाठी एकदम मऊ लुसलुशीत असा तयार झालेला आहे। हा उपमा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता, सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता। तसेच घरामध्ये जर अचानक पाहुणे आले असतील तर त्यांच्यासाठी पटकन नाश्त्यासाठी बनवू शकता। या उपम्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या ॲड करून याला आणखीनच पौष्टिक बनवू शकता। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून मला जरूर कळवा। रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल ना तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा। तसेच ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा। धन्यवाद।